कुलस्वामिनी तुळजा भवानी देवे नमो नमः। जय माता दी। हा नवरात्रीतला अष्टमी हा अतिशय दिव्य असा दिवस असतो की ह्या दिवशी आपण काय सेवा करावी किंवा जर तुम्ही नवरात्रीत कुठलीही सेवा झाली नसेल किंवा उपासना झाली नसेल, काही अडचणी आल्या असतील तर अशा वेळेला तुम्ही दुर्गा अष्टमीच्या दिवशी काय काय करायचं आहे की त्यामुळे नवरात्रीतल्या संपूर्ण जे काही फळ आपल्याला मिळणार असतं ते पुण्य फळ तुमच्या पदरी नक्कीच पडू शकतं। त्यासाठी काय करायला हवं, हा देवीला अतिशय प्रिय असणारं फळ ते आपण देवीला अर्पण करायचं आहे। तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण देवीला ते फळ अर्पण करायला विसरायचं नाही, कारण त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते आणि भरभराट होण्यास मदत होत असते। कारण आपल्या घरात सुख समृद्धी असणं, समाधान असणं आणि सर्वांचं आरोग्य चांगलं असणं हेच तर आपल्याला हवं असतं। पहा, देवीला आपण हे फळ अर्पण करायला विसरू नका। ते कुठलं आहे हे मी आता सांगणारच आहे आणि ते कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे हे अगोदर लक्षात घ्या आणि त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। तर पहा, देवीला आपण हे फळ अर्पण केल्यामुळे काय होईल, आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल आणि जे काही दुर्भाग्य असेल तर ते सौभाग्यामध्ये नक्कीच बदलायला मदत होऊ शकते। कारण देवीला अतिशय प्रिय असणारे हे फळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरात ज्या काही अडीअडचणी असतील, संकट असतील, आर्थिक समस्या देखील नक्कीच देवीच्या कृपेने दूर होण्यास मदत होईल। म्हणून तुम्ही हे फळ देवीला जरूर अर्पण करा आणि ते कसं करावं तर ते आपण आता पाहणार आहोत। तर देवीला कुठलं फळ अर्पण करायचं आहे, तर देवीला आपण श्रीफळ अर्पण करायचं आहे। तर श्रीफळ हे सर्वांना माहीतच आहे, पण ते कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे आणि दुर्गा अष्टमीच्या दिवशी काहीही सेवा करायला नसेल जमलं पण ही सेवा जरूर करा। तर पहा, एक श्रीफळ घ्यायचं आहे। जर तुम्ही घटाची स्थापना केलेली असेल तरी देखील किंवा नसेल केली तरी तुम्ही मंगल कलशाची स्थापना केलेली असेल घरात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही देवांची पूजा करतात देव्हारा असेल त्या ठिकाणी तुम्ही ते केलं तरीही चालू शकतं। श्रीफळ घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे, कुंकू ओला करायचा त्याच्याने। ते श्रीफळ म्हणजेच नारळ प्रत्येकाला माहीतच असेल, पण काही नवीन असतात मग म्हणून मी ते क्लिअर केलं। तर नारळ घ्यायचं आहे, त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि ते आपल्या ओंजळीत अगोदर घ्यायचं आहे आणि ते देवीला अर्पण करण्या अगोदर आपण देवीला विनंती करायची आहे की हे जगदंबा, आमच्या घरात सुख समृद्धी नांदू दे, तुझी सदैव आमच्यावर कृपा असू दे। आणि अशा पद्धतीने तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील ते देवीला सांगायचं आहे किंवा जी काही संकट असतील तर ती देवीच्या कृपेने ती दूर व्हावीत अशी देवीला विनंती करायची आणि त्यानंतर ते श्रीफळ तुम्ही देवीला अर्पण करायचं आहे। तर ज्या वेळेला तुम्ही ते श्रीफळ देवीला अर्पण करतील तर त्यावेळेला पहा की घटस्थापना केलेली असेल तरी किंवा मंगल कलश असेल त्या ठिकाणी किंवा तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात केलं तरीही चालू शकतं। तर नारळ ते हातात घेतल्यानंतर त्याची जी शेंडी असते तर नारळाची शेंडी ही देवांकडे असेल अशा पद्धतीने ते अर्पण करायचं आहे किंवा देवीचा फोटो असेल देव्हाऱ्यात तरीही चालू शकतं, तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर ते नारळ देवीला अर्पण करायचं आहे, शेंडी ही देवीकडे असावी आणि पुन्हा त्या श्रीफळची हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, पुष्प अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे त्या श्रीफळला आणि ते देवीजवळ ठेवून द्यायचं आहे। जेव्हा तुम्ही आरती वगैरे करतील, धूप वगैरे दाखवतील तेव्हा त्या नारळाला देखील ते ओवाळायचं आहे आणि त्यानंतर ते तसंच ठेवायचं आहे। आणि ज्या वेळेला तुम्ही कन्यापूजन करतील तर अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करणार असतील, समजा तुम्ही घटस्थापना केलेली नसेल तरी देखील कन्यापूजन करायचं, हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। कन्यापूजनाचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, जरूर पहा। तर पहा, कन्यापूजन करायचं आहे। तर कन्यापूजन करत असताना तुम्ही 9 ज्या काही मुली असतील त्यांना बोलवलं किंवा जेवढ्या तुम्हाला कुमारिका भेटतील तेवढ्यांना बोलवायचं आहे। 2 ते 10 वर्षापर्यंतच्या ज्या कोणी लहान मुली असतील, मग त्या 9 असतील, जास्त असतील किंवा अगदी एक कन्या असेल तरीही कन्यापूजन करायला मात्र विसरू नका, खूप महत्व आहे त्याचं। तर कन्यापूजन करताना जेवढ्या मुली असतील तेवढ्यांची छान अशी पूजा करायची। ते कसं करावं हे कालच्या व्हिडिओत सांगितलंय म्हणून मी आता पुन्हा ते सांगत नाही। तर कन्यापूजन करायचं आहे आणि त्यानंतर जेवढ्या त्या कन्या आलेल्या असतील, 9 असतील, 5 असतील, 11 असतील, जे काही असेल तर त्यांच्यातल्या कोणत्याही एका कन्येला तुम्ही ते श्रीफळ द्यायचं आहे। जर समजा तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही जेवढ्या आलेल्या असेल कुमारिका कन्या तेवढ्या सर्वांना देखील तुम्ही श्रीफळ देऊ शकता। तर पहा, हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे। सुरुवातीला आपण जे काही श्रीफळ आहे, जे नारळ आहे ते देवीला अर्पण करायचं आहे। आपली मनातील इच्छा देवीला सांगायची की हे जगदंबा, सदैव तुझी कृपा असू दे आमच्यावर, म्हणून आपण देवीला प्रार्थना करून ते देवीला अर्पण करायचं आणि त्यानंतर कन्यापूजन जेव्हा करतील तेव्हा तुम्ही ते श्रीफळ त्या कन्यांमधील कुठल्याही एका कन्येला दिलं
तरी चालू शकतं किंवा सर्वांना दिलं तर अतिउत्तम. देता आलं तर जरूर सर्व कन्यांना एक श्रीफळ द्यायला विसरू नका, म्हणजे प्रत्येकालाही तुम्ही देऊ शकतात. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. त्या कन्येची पूजा करायची आणि नंतर मग तुम्ही त्या कन्या असतील तर त्यांना खिरीचा प्रसाद त्यांना द्यायचा आहे किंवा जेवू घालत असतील तर तेही करू शकतात. तर अशा पद्धतीने देवीला अतिशय प्रिय असणारं हे श्रीफळ दुर्गाष्टमीच्या दिवशी अर्पण करायला विसरू नका. कारण पहा, जेव्हा तुम्ही त्या कन्यांना हे श्रीफळ देतील त्यासोबत दक्षिणा मात्र द्यायचीच आहे. तर दक्षिणा किती द्यावी हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. तुमची इच्छा असेल तेवढी दक्षिणा तुम्ही त्यांना देऊ शकतात, पण श्रीफळ सोबत दक्षिणा द्यायला मात्र विसरू नका. तर अशा पद्धतीने देवीला ते श्रीफळ अर्पण करायचं आणि त्यानंतर मग ज्या कन्या आलेल्या असतील त्यांना ते द्यायचं असतं. खूप साधा सोपा उपाय आहे, पण खूप जास्त प्रभावी आहे. कारण दुर्गाष्टमी हा अतिशय दिव्य असा दिवस आहे. ह्या दिवशी तुम्ही जी काही सेवा करतील, जे काही उपाय करतील आणि ते आदिशक्तीच्या जगदंबेला अर्पण करून करतील तर नक्कीच त्याचं तुम्हाला 1000 पटीने पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून ही सेवा जरूर करा, इतरांनाही सांगायला विसरू नका. तर अशी ही माहिती होती. आवडली असेल तर जरूर शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय माता दी.